आणि ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत आहेत, ज्यांनी या प्रकरणामधल्या ज्या पीडित मुली आहेत त्यांचं वकीलपत्र स्वतःकडे घेतलेलं आहे। ॲडव्होकेट सरोदे, ह्या घटनेनंतर आपली प्रतिक्रिया, कारण सुषमा अंधारे, विद्या चव्हाण या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आरोपीच्या हाती रिव्हॉल्वर लागतंच कसं इतक्या सहजपणे? पोलिसांनी रिव्हॉल्वर दिलेलं असण्यापेक्षा माझी शंका तिथल्या काही राजकीय नेत्यांवर आहे, ज्यांनी या आरोपीवर दबाव आणलेला आहे। त्यांनी आरोपींवरच दबाव आणलेला नाही तर जे विक्टिम आहेत, विक्टिमचे जे नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, त्यांच्यावर सुद्धा दबाव आणल्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत। आणि आम्ही सतत ऐकतो आहे की अशा पद्धतीने जे काही राजकीय घडामोडी घडून आणल्या जातात, कारण की हे प्रकरण आता आपल्या अंगावर येणार अशी चुणूक लागल्यामुळे आणि आरोपींनी खरोखरच हे घृणास्पद कृत्य केलेलं असल्यामुळे त्याला मुद्दामून अशा प्रकारे बंदूक कोणी उपलब्ध करून दिली, पिस्तूल, त्याचा शोध नक्कीच घेतला पाहिजे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की आरोपीला वाचवण्याचे जे सुरुवातीचे प्रयत्न झाले त्याच्यामध्ये संस्थेची प्रतिष्ठा त्या महत्वाची आहे, तिथल्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा महत्वाची आहे। अशा पद्धतीने या प्रकरणाकडे पोलिसांना बघण्यासाठी बाध्य करण्यात आलं। पोलिसांवर पण खूप मोठा दबाव या केसमध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आरोपींनी अशा प्रकारे स्वतःची हत्या करून घेण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याच्या मागे नक्कीच राजकीय दबाव तंत्र हे मोठ्या प्रमाणात आहे आणि स्वतःचं राजकारणच ज्यांना प्रतिष्ठेचं वाटते त्यांना अत्याचारग्रस्त मुलीला, त्यांच्या परिवाराला कोणती मदत करायची नाही हे सुद्धा आम्हाला या प्रकरणामध्ये हजर झाल्यापासून सतत जाणवत आहे। बरं, सुषमा अंधारे यांनी असा संशय व्यक्त केलाय की हैदराबादमध्ये ज्या पद्धतीने एन्काउंटर झालेला होता तसंच काहीतरी प्रकार हा इथे झालेला असावा, ज्याची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी व्यक्त केली। वकील म्हणून तुम्हालाही वाटतं असं काही असू शकतं यामध्ये? बेकायदेशीरित्या त्याच्याकडे पिस्तूल आलं असेल, ते लायसन्स त्याच्याकडे नसेल पिस्तूल वापरण्याचं, तर नक्कीच हा चौकशीचा भाग आहे कायद्याच्या दृष्टीने। आणि मग पुढे ही पिस्तूल त्याला कोणी दिली, आत्महत्येसाठी कोणी प्रवृत्त केलं, कोणी दबाव आणले, हा सुद्धा चौकशीचा भाग राहणार आहे। आणि म्हणून मला वाटते की या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। आपण बघू शकतो की एका अत्यंत महत्वाच्या इन्स्टिट्यूशनमध्ये जे एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेले सगळेजण व्यवस्थापकीय संचालक मंडळात तिथे आहेत, त्यांच्यामुळे एका प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न झाला, मग आरोपीला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न होतो। हे अत्यंत घृणास्पद आहे असं मला वाटतं। आरोपी सध्या गंभीर जखमी आहे असं कळतंय। हा किती मोठा सेटबॅक या प्रकरणासाठी असू शकतो? हा खूप मोठा सेटबॅक आहे आणि आरोपी गंभीर जखमी असेल, दवाखान्यात असेल तर तिथे दवाखान्यात सुद्धा आता अत्यंत बारकाईने कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे, कारण की सरकारी इस्पितळांमध्ये सुद्धा अशा प्रकारे आरोपीला संपवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो काही राजकीय नेत्यांतर्फे। आणि म्हणून मला असं सावधगिरीचा इशारा म्हणून सांगायचं आहे की आरोपी जिथे भरती असेल तिथे आत्ताच एक इंडिपेंडंट समिती बसवली पाहिजे आणि त्या आरोपीवर देखरेख ठेवण्याचं काम केलं पाहिजे, कारण की तिथल्या राजकीय नेत्यांच्या दबावाखाली या आरोपीचं जीवन दवाखान्यात सुद्धा सुरक्षित राहू शकणार नाही असं सुद्धा मला वाटतं। असीम सरोदेजी, धन्यवाद। आपण पुढारी न्यूजला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। त्यामुळे संशय व्यक्त होतोय या ज्या लहान मुली आहेत ज्यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलं, पीडिता आहेत, त्यांचे वकील असीम सरोदे आपल्याला सांगत होते की कदाचित या प्रकरणामध्ये काही काळबेरं असू शकतं, हे प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नातून हे असं घडलेलं असू शकतं, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारे आरोपीचं गंभीर जखमी होणं हा सुद्धा या प्रकरणातल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यामध्ये एक मोठा सेटबॅक असू शकतो। यामागे कुणाचा हात आहे का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष त्याचबरोबर पीडितांच्या वकिलांकडून होती आहे।